काम करू दोन्ही हातांनी काम करू असं म्हणत म्हणत आपली सकाळ उजाडते आणि कामांची रेलचेल सुरू होऊन जाते। तर तुमच्यासारखीच माझीही जेव्हा सकाळ होते तेव्हा सगळ्यात पहिले होम क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशनची कामं सुरू होतात। कारण काय होतं माहिती का, रात्री कितीही नाही म्हटलं तरी पण थोडं कमी जास्त समजा खूप जरा उशीर जर झाला तर आपण म्हणत असतो की जाऊ दे, सोफा असेल तर सकाळी झटकून टाकू, एखादं काम मागे राहून जातं। आणि मग सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा घर स्वच्छतेकडे, कारण ना सकाळी सकाळी घर स्वच्छ केलं ना की आपल्याला एकदम असं प्रसन्न वाटतं, आपला हुरूप पण वाढतो आणि कामाप्रती आपला उत्साह वाढायला मदत होते। आणि थोडक्यात संपूर्ण दिवसभर आपल्याला घरात राहायचं म्हणजे घर जर स्वच्छ असेल, टापटीप नीटनेटकं जर असेल ना तर मग आपल्याला पण कामं करायला हुरूप येत असतो। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। जसं मी तुम्हाला म्हणते की नेहमीच आपली ना कामांची सुरुवात ही सकाळपासूनच नाही तर आदल्या रात्रीपासूनच सुरू होत असते। मनामध्ये ना हे करायचं आहे ते करायचं आहे अशी आपण कामांची सांगड घालत राहतो। कुठलं काम अगोदर करायचं, कुठलं काम नंतर करायचं असे विचार आपल्या मनामध्ये चालू असतात आणि त्याप्रमाणे टाईम टेबल आपण आपल्या मनामध्ये नेहमीच करत असतो। आणि ह्या कामांची ना आता इतकी सवय झालेली आहे की एका कामानंतर दुसरं कुठलं काम करायचं आहे हे अगदी आपल्या डोक्यामध्ये पक्कं असतं। तर सकाळी उठल्यानंतर ना सगळ्यात पहिले मी छान मस्तपैकी क्लिनिंग करून घेतली। त्यानंतर ना मग स्वतः फ्रेश होऊन ना मस्तपैकी किचनमध्ये आलेली आहे। तर आज किमायला मी विचारलं, 2 भाज्या होत्या माझ्याकडे, एक होती मेथीची भाजी आणि दुसरी होती फ्लावरची भाजी। तर फ्लावरची भाजी लहान मुलांना खूप आवडते, फ्लावर झालं, भेंडी झालं ह्या त्यांच्या फेवरेट भाज्या असतात। तर मग ती बोलली की मला फ्लावरची भाजी करून दे। त्या अगोदर ना म्हटलं चला पहिल्यांदा पीठ मळून घेऊ। आणि पीठ ना मळताना काय करायचं माहिती आहे, थोडंसं मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि त्यानंतर ना आपण जे पीठ टाकतो ना ते पीठ टाकून घ्यायचं। आणि त्यानंतर एकदम व्यवस्थित आहे ना, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना की हो ह्या पिठाचा असा गोळा तयार होणार नाही किंवा गोळा तयार होईल, तर तोपर्यंत त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकत राहायचं। आणि एकदाच आपल्याला असं वाटलं की हा आता याचा गोळा तयार होईल की लगेचच त्याला मळून आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। आणि शेवटी काय करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भरवून द्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं। आणि 5 ते 10 मिनटं ना हे पीठ छान रेस्टिंगला ठेवायचं। तुम्हाला चपात्या दाखवते, ॲक्च्युली चपात्या ह्या गव्हावर सुद्धा असतात, हे तितकंच खरं बरं का। कारण मला मागे खूप अनुभव आला, माझे गहू मागच्या वेळी ना चांगले नव्हते, तर एवढं सगळं कष्ट करून श्रम करून सुद्धा चपात्या चांगल्या येत नव्हत्या। पीठ दळण्यावर सुद्धा असतं, तेही तितकंच खरं आहे, गव्हावर पण असतं आणि पीठ दळण्यावर पण असतं। जर पीठ व्यवस्थित बारीक असं मऊसूत असं व्यवस्थित छान जर दळलेलं असेल ना तरीसुद्धा चपात्या खूप छान येतात। त्यामुळे गहू आणि पीठ दळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं पीठ मळणं आहे। आणि रेस्टिंग केल्यानंतर मग मी काय केलं, म्हटलं रेस्टिंग होईपर्यंत ना रात्री यांना मी फ्लावर आणायला लावला होता। कारण की काय झालं, एवढ्या ह्याच्यामध्ये ना मी भाज्या आणायला गेली नाही, कारण रविवारच्या दिवशी गाडी आणण्यासाठी गेलेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे मग संपूर्ण दिवस तो गाडी आणण्यात किंवा त्या सेलिब्रेशनमध्येच गेला। मग रात्री मला ना पेढे वगैरे वाटायचे होते आमच्या इथे, मग ते पेढे वगैरे वाटले तर मग थोडासा उशीर होऊन गेला, त्याच्यामुळे मला फ्लावर काही निवडता आली नाही। आणि फ्लावर ना आपल्याला असं वाटतं खूप आपल्याला वेळ लागेल निवडायला, तर फ्लावर निवडण्याची एक सोपी ट्रिक किंवा किचन टिप मी तुम्हाला सांगते। इथे काय करायचं, फ्लावरचे जे काही छोटे छोटे दांडे असतात ना तर ते ना आपल्या चाकूने ना कट करून द्यायचे, म्हणजे ते जे फ्लावरचे छोटे छोटे गड्डे असतात ना ते तरी लगेच मोकळे होऊन जातात आणि फ्लावर खूप फास्ट आणि पटकन निवडली जाते। नाहीतर मग जर तुम्ही हाताने जर निवडत बसला ना तर खूप वेळ होतो, कारण त्याच्या दांड्या असताना त्या तशा खूप हे असतात, खूप जड असतात, पटकन तुटल्या जात नाही। तर मग त्याच्यामुळे चाकूचा वापर करायचा। तुमच्याप्रमाणे मी पण आहे की मला आहे ना फ्लावर जास्त चाकूने कापलेला आवडत नाही, तर फ्लावर चाकूने कापायचा नाही, फक्त त्याच्या ज्या दांड्या आहे ना त्या फक्त आपण कट करायच्या शेवटपर्यंत, म्हणजे ते फ्लावरचे जे गड्डे असतात ना छोटे छोटे ते लगेचच मोकळे होऊन जातात। आणि जेव्हा कधी मी फ्लावर करते ना तर ते थोडंसं मीठ आणि हळदीचं पाण्यामध्ये ना छान उकळवून घेते, म्हणजे त्याच्यावर काही जे काही केमिकल्स असतात ना तर ते गरम पाण्यामध्ये ना मिसळून जातात, किंवा कीड वगैरे असेल तर ते कीटक पण मरून जातात। कारण बहुतांश वेळी ना फ्लावर आणि कोबीवर आहे ना पटकन
कीड आल्यासारखी होते। तर मग त्याच्यामुळे छान गरम पाण्यामध्ये उकळून घेते आणि जोपर्यंत ती उकळत होती ना मग फ्लावर, तोपर्यंत एका बाजूला आहे ना मी काय केलं, लगेचच आपल्या चपात्या करायला घेतल्या। आणि आता मी तुम्हाला चपात्या दाखवते। जेव्हा आपण अशा पद्धतीने पीठ मळून ठेवतो ना त्यावेळेस चपात्या पण खूप साऱ्या मऊ लुसलुशीत आणि एकसारखी भाजली पण जाते। आणि त्या अगोदर मग मी काय केलं, थोडंफार आमचा चहा वगैरे झालेला होता, तर चहाचे भांडे जे आहे ना ते मी व्यवस्थित म्हणजे एका बाजूला रचून ठेवली। कारण जेव्हा आपण ना किचन आजकाल बघा कुणाचं पण असो, किती मोठा फ्लॅट घेतला ना तर किचन थोडासा छोटाच असतो, त्याच्यामुळे ना छोट्या किचनवर आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाइजरित्या जर काम आपण जर केलं ना तरच आपल्याला त्या किचनवर काय करायचं आहे हे सुचतं। अदरवाईज नाही तर मग किचनवर आहे ना खूप सारा पसारा होऊन जातो आणि मग आपल्याला कळत नाही की नेमकं आपल्याला कसं करायचं आहे किंवा काय करायचं आहे किंवा थोडक्यात आपल्याला सुचत नाही। त्याच्यामुळे समजा जर दूध तापलेलं असेल तर ते बाजूला करून देणं किंवा एखादं एक्स्ट्रा पातेलं आपण काढलेलं असेल, जसं की मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी घेत असते तर ते एक्स्ट्रा पातेलं असतं ज्याच्यात मी चहा करते किंवा एखाद्या वेळेस भाजी वगैरे धुण्यासाठी त्याचा वापर करत असते। तर ते पातेलं व्यवस्थित मांडून ठेवणं किंवा मी आपण जो मसाल्याचा डबा वगैरे घेतो जिथे कुठे ठेवलेला असतं त्याच्या प्लेसवरून आपण वर्किंग काउंटरवर घेत असतो, तर त्यावेळेस एखादी भाजी झाल्यानंतर आपण काय म्हणतो की थांब अजून याचं काम बाकी आहे, तर मग तो डबासुद्धा आपण व्यवस्थित जर ऑर्गनाईज करून जर ठेवला, कारण कधी कधी ना डबे आपण खाली ठेवतो, वाकायचा कंटाळा करतो, त्यामुळे काउंटर टॉपवरच आपण ते 5 ते 10 मिनटं ठेवत असतो। तर ते ठेवत असताना सुद्धा ते जर प्रॉपरली एक बाजूला सरकवून ऑर्गनाइजरित्याने जर ठेवले ना तर मग काम करायला आपल्याला एकदम सोपं जातं। तर त्यासाठीच जो काही आजूबाजूचा पसारा होतो तो मी बाजूला करून दिला। तर मग एक बाजूला मी काय केलं, आपली फ्लावर जी आहे ती उकळत ठेवली, एका बाजूला चपात्या करायला घेते आहे आणि एक बाजूला आहे ना दूध तापत ठेवलेलं होतं, ते दूध माझं नुकतंच तापून झालेलं होतं। म्हणजे तिन्ही पण आपल्या गॅसचा वापर पण होतो आणि आपली कामं पण फास्ट व्हायला मदत होते। काय होतं, एका वेळी आपण एकाच कामाकडे कॉन्सन्ट्रेशन करून जर ते काम करत राहिलो ना किचनमध्ये तरी तर मग काय होतं माहिती का, तेच काम पूर्ण होतं आणि मग आपल्याला किचनमध्ये ना खूप वेळ उभं राहावं लागतं। त्यामुळे जर आपली 3 गॅसचं असेल किंवा 2 बर्नरचा असेल आपला गॅस शेगडी, तर मग त्या तेवढ्या 2 किंवा 3 शेगडींचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं मॅनेजमेंट असलं पाहिजे। जसं एका याच्यावर आपण जर समजा भाजी शिजायला लावली तर दुसऱ्या याच्यावर चपात्या करणं झालं किंवा तिसऱ्या याच्यावर दूध तापवणं झालं किंवा चहा ठेवणं झालं, म्हणजे कामं आहे ना पटपट होत चालतात। बऱ्याच वेळा रात्रीचं आहे ना शिळं अन्न पण आपलं उरतं, तर आपण ते फेकून न देता सकाळी नाश्त्यामध्ये खात असतो, तर एका बाजूला तेही गरम करता आलं पाहिजे। त्यानंतर ना कधी कधी काय होतं, आपण खूप सारे भांडे आपल्याकडून निघतात, तर एकाच वेळी एकाच भांड्याचा 2 वेळा उपयोगसुद्धा आपल्याला करता आला पाहिजे। म्हणजे जसं की रात्रीच्या चपात्या उरलेल्या असेल शिळ्या, तर पहिल्यांदा चपात्यांचा चुरमा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यातच थोडीशी कढई विसळून घेतली की भाजी पुन्हा टाकली की म्हणजे आपले भांडे पण जास्त निघत नाही आणि त्या भांड्याचं बोद्रेशन आपल्यावर मग नंतर घासायला येतं किंवा खूप भांडे घासायला मग निघत नाही। तर अशा पद्धतीने थोडंसं मॅनेजमेंट आपल्याला किचनमध्ये करावं लागतं, कारण एकापासून एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं सकाळपासून आपली कामांची हेलचेल असते। तर ही कामं करताना थोडीशी आपण नियोजनाने कामं केली ना तर आपलं बराचसं श्रम वाचायला किंवा मेहनत वाचायला खूप सारी मदत होत असते। तर त्यासाठी थोडंसं असं टेक्निकनी काम आपण केलं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक काम करताना आपलं काम करतानाचा जो हुरूप आहे तो टिकून राहिला पाहिजे। तर बघा, मी आता चपात्या करायला सुरुवात केलेली आहे, तर प्रत्येक चपाती मी टाकते आहे, तर बघा किती छान मस्तपैकी फुलते पण आहे। फक्त एक लक्षात ठेवायचं की चपाती जेव्हा आपण करायला सुरुवात करू ना तर त्यावेळेस जोपर्यंत आपला तवा गरम होतोय ना तर तोपर्यंत आहे ना उंडे करून घ्यायचे एकसारखे, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि त्यानंतर मग आपला उंडा तयार करून झाला की तो त्याच्याहून 1-2 पुढे लाटणं फिरवेपर्यंत मग ती चपाती ना एक बाजूने व्यवस्थित होऊ द्यायची आणि मगच ती पलटी करायची। यामुळे ना आपल्या चपात्या मऊ लुसलुशीत व्हायला सुद्धा खूप मदत होते। आता बघा इथे मी ना स्पर्शूला चपाती देते, बघा इतकी मऊ चपाती झालेली आहे की ती अगदी हाताने अगदी सहज तुटल्या जाते, इतकी मऊ चपाती झालेली आहे। तर त्यासाठी ना अशा पद्धतीने आपण पीठ पण मळलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण चपात्या केल्या पाहिजे। आणि चपाती करताना आहे ना ती जी चपाती आहे ना जास्त वेळ तव्यामध्ये म्हणजे ठेवायची नाही किंवा एका बाजूला जास्त केवरे पण भाजत ठेवायची नाही, सारखी उलटत पलटत राहायची। एक बाजू भाजून झाली की मग दुसरी बाजू भाजून घ्यायची आणि पुन्हा एकदा उलटी पालटी करून आणि लगेचच काढून घ्यायची। जास्त वेळ चपाती जर आपण तव्यावर ठेवली ना तर मग काय होतं, ती थोडीशी अशी कडक वगैरे होत असते। तर बघा छान मस्तपैकी आता माझ्या आहे ना चपात्या करून झालेल्या आहे आणि त्यानंतर ना मग मी काय केलं,
पहिल्यांदा माझे आहे ना कपडे मला वॉशिंग मशीनला लावायचे होते, तर ते कपडे वॉशिंग मशीनला लावून दिलं म्हणजे मग मीनवाईल एवढी सगळी कामं होईपर्यंत ना माझं वॉशिंग मशीन पण होऊन जातं. आणि मग ऊन माझ्या बाल्कनीमध्ये येईपर्यंत ना कपडे सुकत जर घातले ना तर मग ऊन आल्यानंतर ते कपडे व्यवस्थित सुकल्या पण जातात. आणि रात्री लगेचच कपड्यांच्या घड्या मारून देते, कारण आता पावसाळा नाही आहे, हिवाळा आहे, त्याच्यामुळे मग कपड्यांच्या रात्रीच घड्या मारून देते. म्हणजे मग ते एक काम ना सकाळी माझं राहत नाही. आणि ते झाल्यानंतर मग काय केलं, किमयाची वेळ असते तयारी करून देण्याची. काय होतं, तिची तयारी करून दिली ना म्हणजे मग मला पण थोडक्यात म्हणू शकतो की जी माझ्या मनामध्ये घाई असते ना की हिची तयारी करून द्यायची आहे किंवा हिला शाळेमध्ये जायचं आहे, तर मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तिचा ड्रेस प्रेस करून आणि मग तिची तयारी करून देते. आता केसही तिचे बरेचसे छान असे मोठे झालेले आहे आणि रोज न चुकताना तिच्या स्कूलमध्ये पण ना ऑइलिंग करायला लावतात. खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण बघा जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपण पण व्यवस्थित ऑइलिंग करून आणि पॅक अशा वेण्या घातल्यामुळे ना केस पण चांगले वाढतात, केसांचा पोत पण सुधारायला मदत होते. त्याच्यामुळे ना किमयाचे केस पण चांगले वाढलेले आहे आणि शायनिंग पण चांगले करतात. आणि म्हणजे म्हणू शकतो आपण त्याचा पोत पण खूप छान आहे केसांचा. त्याच्यामुळे रोज न चुकता मी पहिल्यांदा तिला ऑइलिंग करत असते. आता त्यानंतर फक्त माझं किचन थोडंसं आटोपायचं बाकी आहे. ते आटोपून झालं की मग स्पर्शूची तयारीची सुरुवात असते माझी. आणि मग एकदाची स्पर्शूची तयारी झाली की मग तिचं जेवण आणि त्याच्यानंतर मग ती जरा वेळ झोपत असते. मग मधल्या वेळेमध्ये माझी मधली जी काही कामं असतात ती मी करत असते. तर असं असतं, सकाळी उठल्यापासून एकामागं एक कामं ठरलेली असतात आणि ती कामं करत करत कधी सकाळची दुपार होते ना तर तीही आपल्याला कळत नाही. तर अशा पद्धतीने आजचं माझं रुटीन होतं की जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा बरं का. प्रत्येकाची कामाची गडबड सकाळची असेच असेल, कामांची रेलचेल अशाच पद्धतीने असेल, हे नक्कीच खरं. फक्त कामांची मागे पुढे अदलाबदल होत असते, तर ती कामं प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने करतच असतात. तर त्यापासून आपल्याला कधीच सुटका नसते. पण प्रत्येक काम कसं आनंदाने करायचं आणि त्यामध्ये आनंद कसा मारायचा, इंटरेस्ट कसा निर्माण करायचा हे आपल्यावर असतं. तर त्यासाठी आपले व्हिडिओ कायमस्वरूपी पाहत राहा, म्हणजे एक तुम्हाला मोटिवेशनसुद्धा मिळत राहील. तर रोजच आपली कामांची गडबड असते, त्यामध्ये लेकरांची घाई असते, त्यांचा अभ्यास बघावा लागतो, त्यांची तयारी करून देणं, त्यांना स्कूलमध्ये पाठवणं, त्यानंतर लहान लेकरं असेल तर त्यांचीही तयारी करणं, त्यांचं सगळं छोट्या मोठ्या गोष्टी बघणं, ते सर्व करून एखादी गृहिणी असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे. ह्या दृष्टीने बघून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, चॅनलला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि तुम्ही देतही आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मध्ये ना थोडासा नेटवर्क इश्यू आहे, मी पोस्टमध्ये पण तुम्हाला कळवते आहे आणि व्हिडिओच्या शेवटी पण प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न करते की नेटवर्क इश्यूमुळे ना मला थोडासा कधी कधी ना व्हिडिओ रात्री 9 वाजता टाकायला उशीर होतो. पण मी जास्तीत जास्त काळजी घेते की व्हिडिओ ऑन टाईम टाकण्याचा प्रयत्न करावा. पण जर नाही झालं तर तसं तुम्हाला मी पोस्टद्वारे पण कळवते. आणि थोडा उशिरा का होईना पण रोज मी सध्या व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतच आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद करा. खूप खूप कष्ट घेते आहे मी व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर जर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.